ठोका त्याला बेड्या. इन्स्पेक्टरने टेबलावर हात मारला. त्याचा रागवलेला आवाज संपूर्ण स्टेशनमध्ये घुमत होता. मी ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले आणि माझ्या घशाला कोरड पडू लागली होती. मी घाबरलेल्या आवाजात काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण शब्द बाहेर पडत नव्हते. साहेब, मी निर्दोष आहे, मी हात जोडून म्हणालो. माझ्या समोरची बाई खुर्चीवर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होते. तिने तिच्या डोळ्याचा चष्मा काढून टेबलावर ठेवला आणि कठोर आवाजात म्हणाली. तिने माझ्याकडे पाहिले आणि रागाने म्हणाली, इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला आधीच सांगितले होते की असे नालायक लोक संधी मिळेपर्यंतच प्रामाणिक असतात. त्याने माझा फोन चोरला आणि माझ्याकडून 10,000 रुपये घेतले. नाही साहेब, मी ओरडलो, माझ्याकडे पैसे नाहीत. नाही साहेब, मला कुठेही पैसे सापडले नाहीत, मला फक्त फोन सापडला. तेव्हा इन्स्पेक्टरने मला गप्प राहण्याचा इशारा केला. तुमच्यासारखे लोक चोरी करतात आणि नंतर निर्दोष असल्याचे भासवतात. कॉन्स्टेबल, त्याला घेऊन जा आणि त्याला लॉकअपमध्ये बंद करा. कॉन्स्टेबलने माझा हात धरला. मी आकाशाकडे पाहिले आणि स्वतःला म्हणालो, अरे देवा, हे माझ्या प्रामाणिकपणाचे फळ आहे का? चांगले काम केल्याची ही शिक्षा आहे. माझी दृष्टी अंधकारमय होऊ लागली आणि मला वाटले की सर्व काही संपले आहे. तेव्हा अचानक त्याच फोनवर एक मेसेज आला आणि मग माझे नाव सार्थक आहे. मी या तुरुंगात कसा आलो आणि गुन्हेगारांच्या गटात कसा सामील झालो, ही एक दीर्घ कहाणी आहे. गरिबी, असहाय्यता आणि संकटांची. मी माझ्या भावंडांमध्ये सर्वात मोठा होतो. आम्ही आधीच गरिबी होतो, पण माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर जणू काही एक मोठा आधार हिरावून घेतल्यासारखे वाटले. मी एक मोठा आधार गमावला होता. त्यांच्या निधनानंतर काही दिवसच झाले होते की मला घरी राशन भरण्याची चिंता वाटू लागली. जेव्हा माझ्या आईने माझ्याकडे पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यात असहाय्यता स्पष्टपणे दिसून आली. एके रात्री ती माझ्याकडे आली आणि माझ्या डोक्याला हात लावत म्हणाली, सार्थक बाळा, आता तू या घरात सर्वात मोठा आहेस आणि या कुटुंबाचा आधार आहेस. तुझ्या वडिलांनंतर देवाने ही जबाबदारी तुझ्या खांद्यावर टाकली आहे. मी माझ्या आईचा हात धरला आणि म्हणालो, आई, काळजी करू नकोस. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या भावा बहिणींना उपाशी ठेवणार नाही. मी स्वतः उपाशी राहीन, पण मी त्यांना पोटभर जेवू घालेन. माझ्या 3 लहान बहिणी आणि 1 भाऊ होता. माझा भाऊ सर्वात लहान होता आणि माझ्या बहिणी मोठ्या होत्या. मला असे वाटत होते की मी शिक्षण घेऊ शकत नसलो तरी माझ्या बहिणी आणि भावाने शिक्षण घ्यावे आणि कोणत्याही बाबतीत यशस्वी व्हावे. बहिणी आणि भावांनी शिक्षित होऊन काहीतरी मोठे पद मिळवले पाहिजे. दुसऱ्या दिवशी मी बाबांची जुनी बॅग काढली, ती स्वच्छ केली, बाजारातून फळे उधार घेतली आणि बाबा जिथे उभे असायचे त्याच चौकात मी उभा राहायचो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी सफरचंद घ्या, केळी घ्या असे ओरडत असे. मी ओरडत राहिलो. लोक येत असत, किंमत विचारत असत. एखादे गिराईक थोडीफार खरेदी करायचे. काही लोक तर फक्त पाहून पुढे जात असत. पण देवाने उपकार मानावेच लागतील. मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत होतो. दिवस असेच जात होते. तेव्हा एक नवीन समस्या निर्माण झाली. माझ्या आईने माझ्या लहानपणीच आमच्या जवळच्या नातेवाईकांच्या मुलीशी लग्नाची बोलणी करून ठेवली होती. आता मी कमवू लागलो होतो. एके दिवशी संध्याकाळी माझे सासू सासरे घरी आल्यावर त्यांची वृत्ती बदलली होती. ते म्हणाले, हे बघा सार्थक, आता कमवू लागला आहे आणि आमची मुलगी मोठी झाली आहे. शेजारी लोक माझ्या मुलीविषयी भलतेच बोलत असतात. आपण आता त्यांचे लग्न केले तर उत्तम. माझ्या आईने मान खाली केली आणि म्हणाली, पण तू आत्ताच काम सांभाळू लागला आहे. लग्नाला पैसे खर्च करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. जर मला अजून थोडा वेळ मिळाला तर. तेव्हा ते मध्येच म्हणाले, हे बघा ताई, जर तुम्ही दिरंगाई केलीस तर आम्ही गृहीत धरू की तुम्ही तुमचा विचार बदलला आहे. माझी मुलगी मोठी झाली आहे आणि मला तिच्या नंतरच्या बाकीच्या मुलांबद्दल विचार करावा लागेल. जर तुम्ही अजून तयार नसाल तर मला स्पष्टपणे सांगा, आम्ही दुसरा जोडीदार शोधू. यामुळे माझ्या आईला खूप वाईट वाटले. तिला वाटले की जर हे नाते तुटले तर इतर ओळखींच्या नात्यांवर परिणाम होईल. याने आमचे नाक कापले जाईल. त्याच रात्री आई मला म्हणाली, बाळा, मला माहीत आहे तुझ्यावर आधीच खूप जबाबदाऱ्या आहेत, पण तुझ्या सासरचे लोक रागवत आहेत. जर आपण नकार दिला तर नातं तुटेल.
मी आईच्या त्रासलेल्या चेहऱ्याकडे पाहिले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, आई, जर तुझे सुख यातच असेल तर मला बाकीच्यांबद्दल काहीच अडचण नाही. देव सर्व काही पाहत आहे. फक्त तो नक्कीच मार्ग काढेल. साध्या पद्धतीने माझं लग्न विद्याशी झालं. फारसं लोक नव्हते, फक्त काही जवळचे नातेवाईक आले होते. मी विद्याशी लग्न केले आणि बाबांनी बांधलेल्या जुन्या 3 खोल्यांच्या घरात राहायला गेलो. विद्येच्या आगमनाने जबाबदाऱ्या आणखी वाढल्या. आधीच उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते आणि आता दुसऱ्या व्यक्तीच्या खर्चामुळे ओझे वाढले. महागाईचा फटका सर्वांवर पडत होता आणि खर्च वाढत गेले. महागाई दररोज वाढत होती आणि माझे उत्पन्न तेवढेच राहिले. पण विद्या एक समजूतदार पत्नी होती. तिने कधीही काहीही मागितले नाही किंवा तक्रार केली नाही. ती घरातील परिस्थिती समजून घेत असे आणि मला नेहमी धीर देत असे. सार्थक, काळजी करू नकोस. देव आपल्यासोबत असेल. फक्त कठोर परिश्रम करा. प्रगती करणे हे त्याचे काम आहे. तिचे शब्द माझे धाडस वाढवत होते. मी सकाळी लवकर उठून बाजारात जायचो. ताजी फळे खरेदी करायचो आणि दिवसभर चौकात उभा राहून विकायचो. कधी कधी जोराचा पाऊस पडायचा तर कधी कडक उन्हाचा तडका असायचा. पण मी डगमगलो नाही. येणारा प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा घेऊन येत होता. एका वर्षानंतर देवाने आम्हाला मुलगी दिली. आमच्या घरी आनंद झाला, पण त्याचबरोबर खर्चाचे वादळही आले. माझ्या मुलीच्या दुधाचा, औषधांचा आणि इतर घराचा खर्च माझं कंबरड मोडत होता. माझ्या आईने स्पष्ट केले, बाळा, ही मुलगी तिच्या नशिबाचा वाटा घेऊन आली आहे, म्हणून काळजी करू नकोस. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, लोभाने कधीही मिळवलेले पैसे घरी आणू नकोस. कारण लोभाने मिळवलेले पैसे कुटुंबाच्या समृद्धीचा नाश करतात आणि पैसे कमवल्याने कुटुंबाची समृद्धी नष्ट होते आणि मुलांचाही नाश होतो. माझ्या आईचा हा धडा माझ्या हृदयावर कोरला गेला. मी ठरवले की जरी मी उपासमारीने मरलो तरी मी माझ्या कुटुंबाला लोभाने मिळवलेल्या संपत्तीचा एकही पैसा घेणार नाही. वेळ त्याच्या गतीने पुढे जात होती. माझ्या बहिणीचे लग्न ठरले होते. मुलाचे कुटुंब चांगले होते, पण त्यांच्या काही मागण्या होत्या. लग्नाला 2 वर्ष झाली होती आणि आता त्यांना लग्नाची तारीख निश्चित करायची होती. एके रात्री विद्या माझ्याकडे आली आणि हळुवारपणे म्हणाली, सार्थक, घरातील किराणा सामान संपले आहे. पिठाच्या डब्यात थोडे पीठ शिल्लक आहे. सकाळसाठी ठेवले आहे, पण परवासाठी काहीच नाही. मी तिच्याकडे पाहिले. तिचा चेहरा काळजीत होता, पण तिला मला टेन्शन द्यायचे नव्हते. मी माझ्या खिशात हात घातला. मी माझ्या खिशातले काही नाणी आणि चुरगळलेल्या नोटा बाहेर काढल्या. त्यात एकूण 300 रुपये होते. मी ते पैसे तिच्या हातात ठेवले आणि म्हणालो, तू सध्या डाळ आणि भाज्या मागव. मी उद्या जास्त पैसे कमवण्याचा प्रयत्न करेन. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जात असताना माझी बहीण माझ्याकडे आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. भाऊ, माझ्या सासरच्यांनी फोन केला आहे. ते म्हणत आहेत की जर या महिन्यात लग्नाची तारीख निश्चित झाली नाही तर ते नाते संपवतील. हे ऐकून माझे पाय थबकले. जर हे नाते तुटले तर माझ्या बहिणीला लाज वाटेल आणि तिचे मन दुखावेल. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि खोटे हसत म्हणालो, काळजी करू नकोस बाळा, मी काहीतरी व्यवस्था करतो. मी त्यांच्याशी बोलून थोडा वेळ मागतो. मी घरातील बाहेर पडलो, पण माझं मन पूर्णपणे सुन्न झालं होतं. मी इतके पैसे कुठून आणणार? माझ्याकडे माझ्या बहिणीच्या लग्नात 2 लोकांना जेवू घालण्याची पुरेसे पैसे नव्हते. हुंडा देणे तर दूरच. मी दिवसभर गाडीजवळ उभा राहिलो, पण मोजकेच ग्राहक आले. संध्याकाळी घरी परतल्यावर मी पाहिले की घरी काहीतरी झाले होते. माझी आई आणि बहिणी रडत होत्या. मी घाबरून विचारले, काय झाले? माझ्या आईने रडत मला सांगितले की मुलाच्या कुटुंबाने नाते तोडले आहे. ज्यांना 2 वर्षात लग्नाची तारीख ठरवता आली नाही ते भविष्यात लग्न कसे करू शकतील? हे ऐकून माझे रक्त उसळले. मी त्या मुलाच्या घरी गेलो आणि त्यांचे पाय धरून विनवणी केली, देवासाठी तरी माझ्या बहिणीशी असे करू नका. माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मला आणखी थोडा वेळ द्या. मी पैसे वाचवत आहे. पण त्यांनी मला घराबाहेर हाकलून लावलं. तुझ्यासारख्या भिकाऱ्याशी आम्हाला कोणताही संबंध ठेवायचा नाही. जा आणि तुमच्या दर्जाच्या लोकांमध्ये नातेसंबंध जोडा. मी त्या रात्री घरी परतलो नाही. मी रस्त्याच्या कडेला बसून रात्रभर रडलो. माझी गरिबी माझा गुन्हा बनली होती. माझ्या सभ्यतेची आणि प्रामाणिकपणाची कोणालाही पर्वा नव्हती. सर्वांना पैसे हवे होते. दुसऱ्या दिवशी मी सकाळी घरी पोहोचल्यानंतर वातावरण तसेच होते. कोणीही नीट जेवले नव्हते.
आणि माझ्या पत्नीने माझ्याकडे पाहिले. तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली, सार्थक, हार मानू नकोस. देव सगळं ठीक करेल बघ. दीदीला यापेक्षाही चांगला जोडीदार मिळेल. मी तीव्रपणे म्हणालो, कोणतं स्थळ येईल विद्या? या जगात गरिबांसाठी लग्नासाठी स्थळं नाहीत. इथे फक्त पैशाचा आदर केला जातो. जर आज माझ्याकडे पैसे असते तर माझी बहीण अशी रडत नसती. मी रागाने आणि निराशेने घराबाहेर पडलो आणि थेट माझ्या गाडीकडे गेलो. आज मला संपूर्ण जगाला आग लावावीशी वाटली. मी माझी गाडी छान सजवली आणि फळे व्यवस्थित लावली. आजूबाजूच्या गाड्या गर्दीने भरलेल्या होत्या, पण माझी गाडी पूर्णपणे ओसाड होती. कदाचित हे दिवस माझ्या नशिबात नव्हते. मी विचार करत होतो की आज घरी खायला काही नाही. जर मी आज काही कमवले नाही तर माझी मुले आणि भावंडे उपाशी झोपतील. या विचाराने माझे मन थरथर कापू लागले. दुपारची वेळ होती. सूर्य डोक्यावर आला होता. तीव्र उष्णतेमुळे जीवन खूप कठीण होत होते. अचानक रस्त्याच्या कडेला एक मोठी गाडी येऊन थांबली. एक महिला बाहेर पडली. तिने महागडे कपडे घातले होते आणि काळा चष्मा घातला होता. तिच्याकडे एक सुंदर चमकदार पर्स होती. ती स्टायलिशपणे माझ्या गाडीकडे चालत आली. तिला पाहून माझ्या मनात आशा निर्माण झाली. ती श्रीमंत दिसत होती. कदाचित ती अधिक फळे खरेदी करेल आणि मी चांगले पैसे कमवेल. ती माझ्या गाडीजवळ थांबली आणि सफरचंदाकडे बघून म्हणाली, कसे दिले सफरचंद? तिने तीव्रपणे विचारले. मी हळुवारपणे म्हणालो, दीदी, हे सफरचंद 150 रुपये किलो आहेत. हे सफरचंद खूप गोड आणि ताजे आहेत. तिने तोंड वाकडे करत म्हणाली, इतके महाग? तुम्ही विक्रेते फक्त लुटत आहात. जर तुम्ही 100 रुपये किलोने दिले तर मी 5 किलो घेईन. जर परिस्थिती चांगली असती तर मी नकार दिला असता, कारण मला ते आधीच महाग मिळाले होते. पण त्या क्षणी मला पैशांची नितांत गरज होती. घर अडचणीत होते आणि त्या संध्याकाळी मला पीठ खरेदी करावे लागले. मी मनावर दगड ठेवून म्हणालो, ठीक आहे ताई, घ्या. मी पटकन 5 किलो सर्वोत्तम सफरचंद काढले आणि तिच्या बॅगेत ठेवू लागलो. तिने तिच्या पर्समधून 500 रुपयांची नोट काढली आणि ती माझ्या हातात दिली. मग ती तिची पर्स आणि बॅग व्यवस्थित करू लागली. अचानक तिचा फोन वाजला. तिने तिच्या पर्समधून तिचा आयफोन काढला, पण कॉल आधीच डिस्कनेक्ट झाला होता. तिने माझ्या गाडीच्या कोपऱ्यावर फोन ठेवला आणि तिच्या पर्समध्ये तिच्या गाडीच्या चाव्या शोधल्या. तिला त्या सापडताच ती पटकन तिच्या गाडीकडे निघाली. त्याच क्षणी ती तिच्या गाडीकडे निघाली. त्याचवेळी मी नुकत्याच आलेल्या पुढच्या ग्राहकाकडे पाहू लागलो. गाडी सुरू झाली आणि ती बाई निघून गेली. थोड्या वेळाने जेव्हा दुसरा ग्राहकही निघून गेला तेव्हा माझी नजर गाडीच्या कोपऱ्यावर पडली. तिथे सूर्यप्रकाशात एक चमकणारा आयफोन ठेवलेला होता. हे पाहून माझे हृदय तडतडले. मी आजूबाजूला पाहिले. ती बाई निघून गेली होती. मी फोन उचलला. तो नक्कीच एक महागडा फोन होता ज्यावर सफरचंदाचे चिन्ह होते. मी लगेच तिची गाडी गेली होती त्या दिशेने धावलो, पण ती निघून गेली होती. मी धापा टाकत गाडीकडे परतलो. फोन अजूनही माझ्या हातात होता आणि तो सैतान माझ्या मनात विविध विचार घोळवत होता. सार्थक, हा फोन लाखो रुपयांचा आहे. जर तुम्ही ते विकले तर तुमच्या सर्व समस्या सुटतील. तुम्ही तुमच्या बहिणीचे लग्न चांगल्या पद्धतीने करू शकता. घरासाठी किराणा सामान खरेदी करू शकता. तुमचे कर्ज फेडू शकता. हा फोन तुमच्याकडे आहे हे कोणाला कसे कळेल? मी फोन मुठीमध्ये धरला. माझ्या कुटुंबाची परिस्थिती माझ्या डोळ्यासमोर आली. माझ्या बहिणीची अश्रू, माझ्या आईची काळजी, माझ्या पत्नीची शांतता आणि माझ्या मुलांची भूक, हे सर्व एका फोन कॉलने संपू शकले असते. क्षणभर मी ते माझ्या खिशात ठेवण्याचा आणि त्या संध्याकाळी दुकानात विकण्याचा विचार केला. त्या संध्याकाळी दुकानात जाऊन ते विकायला हवं. पण अचानक माझ्या आईचा आवाज माझ्या कानात घुमला, बाळा, कधीही लोभाने मिळवलेले पैसे घरी आणू नकोस. त्यामुळे कुटुंबाची समृद्धी नष्ट होते. मी फळांचा गाडा बाजूला ठेवला आणि घरी निघालो. माझ्या खिशातील फोन प्रत्येक पावलावर माझ्या विवेकाला त्रास देत होता. मला कल्पना नव्हती की हा फोन कॉल माझ्या आयुष्यात किती वादळ आणेल आणि त्या श्रीमंत महिलेला भेटल्याने माझे जग कसे बदलेल. मी घरी येईपर्यंत कोणालाही सांगितले नाही. मी फक्त शांतपणे झोपलो. एका विचित्र चिंतेने माझ्या हृदयाला वेढले होते, ज्यामुळे मी आराम करू शकत नव्हतो. मी फोनही चालू केला नव्हता. तो माझ्या खिशात ओझ्यासारखा पडला होता. रात्रीची शांतता अधिकच गडद झाली, पण माझ्या आत शांतता अधिकच वाढली होती. पण आतल्या आवाजाने मला क्षणभरही आराम करू दिला नाही. मी काटेवर बाजू बदलत होतो.
जणू काही माझा श्वास गुदमरत आहे असे वाटत होते. माझी पत्नी जवळच दुसऱ्या खाटावर झोपली होती आणि माझी लहान मुलगी तिच्या शेजारी होती. तिला काहीच माहीत नव्हते. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा माझ्या हृदयातून वेदनेने भरून गेले. मग अचानक विद्याचे डोळे उघडले. कदाचित माझ्या अस्वस्थतेने तिला जाग आली असेल. तिने अंधारात माझ्याकडे पाहिले आणि हळुवारपणे बोलली, सार्थक, तू अजूनही जागा आहेस? सगळं ठीक आहे ना? आज तू खूप अस्वस्थ दिसतोय. नाही, तसं काही नाही. कदाचित गरमीमुळे झोप येत नसेल. तू झोपायला जा. विद्या उठून बसली. तिने माझ्या कपाळावर हात ठेवला आणि काळजीत म्हणाली, अरे, तुला तर ताप आहे आणि कपाळावर घाम येत आहे. तू माझ्यापासून काहीतरी लपवत असशील. दुकानात काही अडचण आली आहे का? तुझ्या बहिणीच्या नात्याबद्दल काळजीत आहेस का? मी एक दीर्घ श्वास घेतला. उठून बसलो. मला तिला लगेच सगळं सांगायचं होतं. त्या फोनबद्दल, जो आपल्या सर्व समस्या सोडवू शकतो. पण मला भीती वाटली की ती माझ्यासारखी मोहात पडेल किंवा ती मला कमकुवत समजेल. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, विद्या, कधी कधी माणूस अशा वेळेतून जातो जेव्हा त्याला काय बरोबर आहे हे माहीत नसते. एका बाजूला त्याच्या गरजा असतात आणि दुसरीकडे त्याचा विवेक. मी फक्त या गोंधळात अडकलो आहे. विद्याने माझ्या डोळ्यात पाहिले आणि मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाली, सार्थक, मी तुला ओळखते. तू असा माणूस आहेस जो उपाशी राहू शकतो, पण कोणाचेही हक्क हिरावून घेऊ शकत नाही. जर तुला काही अडचण आली तर देवाकडे मदत माग. तो तुला मार्ग दाखवेल. लक्षात ठेवा, काळ्या पैशाचा एक घास पोटाची भूक भागवू शकतो, पण तो आत्म्याला कायमचा आजारी करतो. तिच्या शब्दांनी माझी डळमळीत पावले स्थिर केली. मी तिचा हात दाबला आणि म्हणालो, तू बरोबर आहेस. आता तू तू झोपू शकतेस. जा, मी प्रयत्न करेन. ती झोपली, पण मला माहीत होतं की ती जागी आहे आणि माझ्यासाठी प्रार्थना करत आहे. थोड्या वेळाने मला जवळच्या मंदिरातून सकाळची आरती ऐकू आली. हा आवाज माझ्यासाठी संदेशासारखा होता. मी लगेच उठलो, आंघोळ केली, तयार झालो आणि देवाच्या दर्शनासाठी मंदिरात गेलो. मी बराच वेळ हात जोडून तिथे बसलो. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे देवा, मला धैर्य दे. कोणत्याही वाईट विचारांच्या मोहापासून माझे रक्षण कर. माझ्या घरात माझ्या बहिणीची इज्जत धोक्यात आहे. माझे कुटुंब संकटात आहे. पण कृपया मला या चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी शक्ती द्या. मला योग्य मार्ग दाखवा. जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा माझ्या हृदयावरील ओझे बरेच हलके झाले होते. मला निर्णय घेण्यास उशीर करायला नको होता. मी माझ्या शर्टच्या खिशातून फोन काढला. सकाळच्या मंद प्रकाशात तो आणखी मौल्यवान वाटला. मी तो पुन्हा पुन्हा पाहिला. तो खरोखर खूप महागडा फोन होता. माझ्या मनात पुन्हा विचार आला, जर मी तो विकला तर? मी आज माझ्या बहिणीच्या सासरच्या घरी जाऊन लग्नाची तारीख निश्चित करू शकेन आणि माझ्याकडे महिनाभर पुरेल इतका किराणा सामान असेल. मी या विचारांमध्ये हरवून घरी परतलो. मी कॉटवर बसलो. वारंवार विचार करत होतो. तेवढ्यात माझी आई दाराशी आली. तिने मला पैसे दिले. तिने माझ्या हातात फोन पाहिला आणि विचारले, सार्थक, हा फोन कोणाचा आहे बाळा? तुझ्याकडे असा फोन कधीच पाहिला नव्हता. मी घाबरलो. मी फोन लपवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण आता सत्य सांगण्याची वेळ आली होती. मी म्हणालो, आई, काल एका श्रीमंत महिलेने माझ्या गाडीत ठेवला होता. मी ते परत करणार आहे. आई येऊन माझ्या शेजारी बसली. तिने माझ्या हातातून फोन घेतला आणि तो काळजीपूर्वक पाहिला. नंतर माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि हसली. माझ्या प्रिय मुला, मला तुझा अभिमान आहे. मला माहीत आहे की तुझ्या मनात अनेक विचित्र विचार आले असतील, ज्यात तुझ्या बहिणीची असहाय्यता देखील होती. पण तू डगमगला नाहीस. मी डोळे खाली केले आणि म्हणालो, आई, खरं सांगायचं तर माझा विवेक डळमळीत झाला. मला वाटलं की कदाचित ही देवाची मदत असेल, पण नंतर मला तुझी शिकवण आठवली. तिने माझ्या डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, देव तुला योग्य मार्गाने मदत करू शकतो बाळा. अशा प्रकारचा काळा पैसा कधीच मदत करत नाही. तो फक्त एक परीक्षा आहे. तुझ्यावर आलेला विश्वास त्याच्या मालकाला परत कर. देव तुझ्या हृदयात किती शांती आणेल ते बघ. मी फोन परत खिशात ठेवला आणि उभा राहिलो. घरातील सगळे जागे होते. माझी धाकटी बहीण चहा बनवत होती. मी पटकन एक चहाचा घोट घेतला. आज स्टॉलवर जाण्यापूर्वी मला हे काम पूर्ण करायचे होते. मी तो मोबाईल वापरून पाहिला आणि सुदैवाने ते पासवर्डने संरक्षित नव्हते किंवा कदाचित ते अजिबात लॉक केलेले नव्हते. स्क्रीन उजळली आणि एका सुंदर बाळाचा फोटो दिसला.
मला वाटलं हे त्या महिलेचे मूल असावे. मी त्यांची संपर्क यादी उघडली आणि तिथेच बरेच नंबर इंग्रजी नावाने नोंदवलेले होते. मला कोणता कॉल करायचा हे समजत नव्हते. मग मला एक नंबर दिसला ज्यावर बाबा लिहिले होते. मला वाटले हा तिच्या वडिलांचा नंबर असावा. मी तो नंबर डायल केला. माझे हृदय धडधडत होते. दुसऱ्या टोकावरून फोनची बेल वाजू लागली. थोड्या वेळाने एक जड आज्ञा देणारा आवाज झाला. हॅलो, कोण आहे? मी माझा घसा साफ केला आणि हळू आवाजात म्हणाले, हॅलो साहेब, मी सार्थक बोलत आहे. मी एक फळ विक्रेता आहे. मग एक आवाज आला, फळ विक्रेता? पण तुम्ही माझ्या मुलीच्या फोनवर का बोलत आहात आणि तुम्हाला हा फोन कसा मिळाला? मी पटकन समजावून सांगितले, साहेब, काल तुमची मुलगी माझ्या गाडीवर फळे खरेदी करायला आली होती. तिने चुकून तिचा फोन विसरले. मला तो परत करायचा आहे. दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीने त्यांचा आवाज मंदावला. तर तुम्ही पुस्तकांमध्ये सापडणारा तो प्रामाणिक माणूस आहात. बरं, माझी मुलगी तिच्या फोनबद्दल खूप नाराज होती. याबद्दल तुम्ही एक करा, हा फोन आमच्या घरी पोचवा. मी म्हणालो, हो साहेब, मला तेच हवे आहे. फक्त पत्ता सांगा, मी लगेच येईन. त्याने मला एका उच्च भ्रू भागाचा पत्ता दिला. तो शहरातील सर्वात पॉश भाग होता. जीर्ण बंगल्यांनी भरलेला होता. मी फोन ठेवला आणि त्याने मला दिलेला पत्ता आठवला. मी घराबाहेर पडणार इतक्यात माझी बहीण माझ्याकडे आली. तिचा चेहरा उदास होता आणि तिचे डोळे सुजले होते. कदाचित ती रात्रभर रडत असेल. भाऊ, तू कामावर जाणार आहेस का? मी म्हणालो, हो गुडिया, पण मला आधी एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे. काळजी करू नकोस, देव सगळं ठीक करेल. ती दुःखी स्वरात म्हणाली, भाऊ, जर माझ्या नात्यामुळे तुला त्रास होत असेल तर कृपया नकार दे. तू कर्ज घ्यावे असे मला वाटत नाही. कर्जाच्या ओझ्याखाली तू चिरडला जाईल. तिचे शब्द माझ्या हृदयाला भिडले. मला माहीत होते की जर मी तो फोन विकला असता तर मी तिच्या चेहऱ्यावर आत्ताचं हास्य आणू शकलो असतो. मी तिला लग्नाची तयारी करायला सांगू शकलो असतो. पैसे आले होते, पण मी माझ्या विवेकाचा सौदा केला नाही. मी माझ्या विवेकाशी तडजोड केली नाही. मी तिला सांत्वन दिले आणि म्हणालो, तुझा भाऊ अजूनही जिवंत आहे. फक्त देवाला प्रार्थना कर. मी सकाळच्या थंड वाऱ्यात घराबाहेर पडलो. मी माझी गाडी बाहेर ठेवली. आज मी चालत घटनास्थळी पोहोचलो. वाटेत मला माझा मित्र रवी भेटला. त्याचे दुधाचे दुकान होते. अरे सार्थक, आज तुला तुझी गाडी लावायची नाही का? आणि तू इतक्या सकाळी कुठे जात आहेस? मी चालत चालत त्याला म्हणालो, अरे मित्रा, मी एका महत्त्वाच्या कामासाठी जात आहे. माझ्याकडे एक वस्तू आहे. ती त्याच्या मालकाला परत करायला जात आहे. रवीने आश्चर्याने विचारले, कसली वस्तू आणि मालक कोण आहे? असं वाटतंय की तो खूप मोठा आहे. मी हसून म्हणालो, सगळं ठीक व्हावं म्हणून देवाला प्रार्थना करा. आणि मी पुढे निघालो. माझ्या मनात सर्व प्रकारच्या गोंधळाचे वातावरण होते. ती बाई मला ओळखेल का? काल ती खूप उद्धट वागली होती. ती कदाचित मला चोर समजेल. पण मग मी विचार केला, मी एक चांगले काम करणार आहे आणि देव चांगले करणाऱ्यांसोबत असतो. मी माझ्या खिशातून पत्ता काढला. देव रिक्षा चालकाला दाखवला. भाऊ, मला या पत्त्यावर जायचं आहे. तुम्ही किती भाडे घ्याल? रिक्षा चालकाने पत्ता पाहिला आणि नंतर मला वर खाली पाहिले. माझे कपडे जुने होते आणि माझे बूट जीर्ण झाले होते. अरे, माझे कपडे जुने आणि बूट जीर्णही झाले होते. अरे भाऊ, हा खूप श्रीमंत परिसर आहे. ते रिक्षाही हाती येऊ देत नाहीत. तुम्ही तिथे काय करताय? मी म्हणालो, कोणीतरी सज्जनाने मला तिथे बोलवलं आहे. मला गेटवर सोडा. रिक्षावाल्याने 100 रुपये मागितले, जे माझ्यासाठी खूप जास्त होते. पण वेळ वाचवण्यासाठी मी बसलो. प्रवासादरम्यान माझा हात वारंवार खिशात गेला आणि मी माझा फोन शोधण्यासाठी धडपडत होतो. तो फोन नव्हता, तर माझ्या प्रामाणिकपणाची परीक्षा होती. मला माहीत नव्हते की त्या बंगल्यात माझे काय होईल. मला बक्षीस मिळेल का की फक्त धन्यवाद हा शब्द मिळेल, किंवा कदाचित तोही नसेल. मला कोणतेही बक्षीस नको होते. मला फक्त माझी शांती परत हवी होती, जी काल दुपारपासून हरवली होती. रिक्षा एका मोठ्या गेट समोर थांबली. सुरक्षा रक्षकाने रिक्षा आत येण्यापासून रोखले. मी रिक्षातून उतरलो आणि भाडे दिले. पुढे एका मोठ्या सोसायटीचे गेट होते. मी सुरक्षा रक्षकाला सांगितले की मला या बंगल्यात जायचं आहे. सुरक्षा रक्षकाने इंटरकॉमवरून बोलून मला आत येण्याची परवानगी दिली. मी बंगल्याकडे चालत गेलो. रस्ते स्वच्छ आणि दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे होती. ते एक वेगळेच जग होते. माझ्या परिसरातील गर्दी आणि गर्दीपासून ते खूप दूर होते.
शेवटी मी बंगल्यात पोचलो. ते एक भव्य घर होते. पांढरे एक मोठे भव्य सोनेरी गेट आणि उंच भिंती असलेले. मी मुख्य गेटला बेल बटन दाबले. थोड्या वेळाने गेटवरील एक छोटासा दरवाजा उघडला आणि एक नोकर बाहेर आला. तो गणवेशात होता. साहेब, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? त्याने थोडक्यात विचारले. मी त्याला अभिवादन केले आणि म्हणालो, मी सार्थक आहे. मला मॅडमला भेटायचं आहे. मी त्यांचा मोबाईल परत करायला आलो आहे. नोकराने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले आणि मग कोणाशी तरी बोलण्यासाठी आत गेला. काही क्षणांनी त्याने दार पूर्णपणे उघडले. आत या मॅडम, नाश्ता करत आहेत. तिथे लॉनमध्ये थांबा. मी संकोच करत आत गेलो. समोर एक सुंदर लॉन होता जो सर्व प्रकारच्या फुलांनी बहरलेला होता. मी माझी जुनी चप्पल काढण्याचा विचार केला, पण नंतर मला भीती वाटली की ते नाराज होईल. नोकराने मला एका मोठ्या खोलीत नेले. तिथली फरशी इतकी चमकदार होती की मी माझा चेहरा पाहू शकत होतो. सोफे इतके मऊ होते की मला त्यावर बसायला भीती वाटत होती. इथे उभे राहा, मी लगेच मॅडमला सांगतो, नोकर म्हणाला. मला कोपऱ्यात उभे राहण्याचा इशारा केला आणि मग आत गेला. मी तिथेच उभा राहिलो. मी तिथे उभा राहून आजूबाजूला पाहिले. भिंतींवर मोठे फोटो टांगलेले होते आणि छताला झुंबर लटकत होते. हे सर्व पाहून मला माझ्या गरिबीची जाणीव झाली. आम्ही एकाच शहरात राहत होतो, पण आमचे जग खूप वेगळे होते. तिथे खूप फरक होता. काही क्षणानंतर मला पायऱ्यांवरून एक कर्कश आवाज ऐकू आला. मी वर पाहिले आणि तीच स्त्री पायऱ्या उतरताना दिसली. तिने अजूनही तेच महागडे कपडे घातले होते, पण तिच्या चेहऱ्यावर राग आणि उदासीनता स्पष्ट दिसत होती. तिने माझ्याकडे पाहिले, ते स्पष्ट दिसत होते. तिने माझ्याकडे पाहिले आणि थांबली. तिच्या डोळ्यात तिरस्कार होता. मग तूच तो गाडी विक्रेता आहेस का? ती कठोरपणे म्हणाली. माझे हृदय एक धडधडत होते. मला ती आनंदी असेल अशी अपेक्षा होती, पण तिचे भाव वेगळेच सांगत होते. थरथरत्या हाताने मी खिशातून माझा फोन काढला. हो मॅडम, हा तुमचा फोन आहे. तुम्ही तो काल माझ्या गाडीत विसरलात. मी तो तिच्याकडे दिला. तिने तो माझ्या हातातून हिसकावून घेतला, जणू मी तो परत घेणार आहे. तिने लगेच तिचा फोन चालू केला आणि तपासू लागली. मी तिथेच शांतपणे उभा राहिलो आणि तिला पाहत राहिलो. मला अपेक्षा होती की ती माझे आभार मानेल, पण जे घडले ते मी कधीच कल्पना केली नव्हती. तिचा फोन तपासल्यानंतर तिने डोके वर केले आणि ओरडली, फक्त माझा फोन? बाकीच्या वस्तू कुठे आहेत? तुम्ही माझ्या घरी येण्याची हिंमत कशी केली? मी स्तब्ध झालो. मॅडम, आणखी काय? माझ्याकडे फक्त हा फोन आहे. तुमचा बकवास थांबवा, ती ओरडली. फोनच्या कव्हरमध्ये 10,000 रुपये ठेवले होते. तुम्ही ते कुठे लपवले? हे ऐकून मला धक्काच बसला. 10,000 रुपये? मी कव्हर उघडूनही पाहिले नव्हते. मॅडम, देवा शपथ मला पैसे सापडले नाहीत. मी प्रामाणिकपणे फोन परत करायला आलो आहे. ठीक आहे, प्रामाणिकपणे असल्याचे ढोंग करू नकोस, ती उपहासाने हसत म्हणाली. मी तुमच्यासारख्या लोकांना चांगले ओळखते. आधी तुम्ही काहीतरी चोरता, नंतर बक्षीस म्हणून ते परत करण्यासाठी येता आणि नंतर तुम्ही वस्तू घेऊन पळून जाता. माझे पैसे काढा. हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आली. मी घरी बसू शकतो मॅडम, पण चोर नाही. जर मला पैसे ठेवायचे असतील तर मी लाखो रुपयांचा हा फोन घेऊन तुमच्या घरी का आलो असतो? माझे ऐकण्याऐवजी तिने नोकराला हाक मारली. राजू, पोलिसांना फोन लाव. त्यांना सांग मी चोराला पकडले आहे. नाही मॅडम, पोलिसांना बोलवू नका, मी विनंती केली. मी खरं सांगतोय. तुम्ही किमान देवाला तरी घाबरा. मॅडम, मी एक चांगले कृत्य केले आहे. ती उपहासाने हसली. तर तुम्ही एक चांगले कृत्य केले आहे का? तुम्ही तुमच्या चोरीला एक चांगले कृत्य म्हणून समर्थन देत आहात. तुमच्या चोरीला चांगले म्हणू नका. आता तुम्ही पोलिसांना कबूल कराल की तुम्ही पैसे कुठे लपवले आहेत? तिने तिचा फोन उचलला आणि एका नंबरवर कॉल केला. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, कृपया ताबडतोब माझ्या घरी या. मी एका चोराला पकडले आहे. हो, तोच. फोनवाली गंभीर बाब आहे. लवकर या. मी असहाय्यतेचे चित्र बनवून तिथेच उभा राहिलो. मला माझ्या आईचे शब्द आठवले. बाळा, प्रामाणिकपणाचा मार्ग कठीण आहे, पण मला कल्पना नव्हती की हा मार्ग थेट तुरुंगात घेऊन जाईल. तो मला थेट तुरुंगाच्या दरवाजापर्यंत ढकलून देत असे. पळून जाणे म्हणजे माझा अपराध कबूल करण्यासारखे होईल. हे जाणून मी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. मी तिथेच उभा राहून माझ्या नशिबाचा आणि त्या महिलेच्या क्रूरतेचा शोक करत होतो. आता मला फक्त पोलिसांची वाट पाहायची होती आणि माझ्या प्रामाणिकपणामुळे माझा नाश होऊ शकतो या भीतीचीही वाट पाहत होतो. बाहेर गाडीच्या सायरनचा आवाज आला आणि माझे हृदय पिळवटून गेले.
काही क्षणांनी खोलीबाहेर जड बुटांचा आवाज आला. दार उघडले आणि 3 पोलीस आत आले. पुढे एक मोठ्या मिशा आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेला निरीक्षक होता. चोरी करण्याची हिंमत कोणी केली? इन्स्पेक्टरने कर्कश आवाजात विचारले. ती बाई सोफ्यावरून उठली आणि अतिशय विनम्र भावनेने इन्स्पेक्टरकडे गेली. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही लवकर आलात, हे चांगले झाले. हा तोच माणूस आहे जो सभ्यतेचा पोशाख घालून आला आहे, पण प्रत्यक्षात तो वेश बदलून आला आहे. पण प्रत्यक्षात तो नंबर 1 चोर आहे. इन्स्पेक्टरने माझ्याकडे पाहिले. त्याचे डोळे संशयाने आणि तिरस्काराने भरले होते. तो माझ्याकडे असे पाहत होता जणू तो एखाद्या गुन्हेगाराची चौकशी करत आहे. अरे होलिया, तू भिकाऱ्यासारखा दिसतोस आणि तुला चोरीची आवड निर्माण झाली आहे. इन्स्पेक्टर पुढे झाले आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला जोरात हलवले. मी वेदनेने आणि भीतीने ओरडलो, साहेब, मी तुम्हाला खरं सांगतोय, मी चोरी केलेली नाही. मी तुम्हाला खरं सांगतोय, मी काहीही चोरले नाही. देवाची शपथ घेऊन सांगतो की मी निर्दोष आहे. मी त्यांचा फोन परत करायला इथे आलो आहे. त्या महिलेने लगेच मला अडवले. हे बघा इन्स्पेक्टर, फक्त तो चोर जे बोलतो तेच बोलत आहे. त्याने माझा आयफोन चोरला आणि त्याच्या कव्हरमध्ये ठेवलेले 10,000 रुपयेही काढून घेतले. आता तो फोन परत करून प्रामाणिक असल्याचे भासवत आहे, जेणेकरून संशय येऊ नये. मी हात जोडून म्हटले, मॅडम, कृपया देवाची भीती बाळगा. मी गरीब असू शकतो, पण बेईमान नाही. जर मी चोर असतो तर हा फोनही विकला असता. हा फोन लाखो रुपयांचा आहे. तर मी तो घेऊन पुन्हा सिंहाच्या गुहेत का यावे? इन्स्पेक्टरने काही वेळ माझे म्हणणे ऐकले आणि विचार केला आणि त्यांनी त्या बाईकडे पाहिले. मॅडम, तो बरोबर बोलत आहे. जर त्याने 10,000 रुपये चोरले असते तर तो फोन परत करण्याचा धोका का पत्करेल? तो फोन विकून गायब होऊ शकला असता. त्या महिलेचा चेहरा रागाने लाल झाला. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही त्याची बाजू घेत आहात. हे गरीब लोक खूप हुशार आहेत. त्याला वाटले असेल की फोन ट्रेस होईल म्हणून तो परत करेल आणि बक्षीस मिळवेल. आणि पैसे रोख स्वरूपात होते. त्याचा काय पुरावा असेल? मी रडलो. माझ्या गालावरून अश्रू वाहत होते. साहेब, मी उदरनिर्वाह करण्यासाठी कष्ट करत आहे. माझ्या बहिणीचे लग्न फक्त पैशांमुळे मोडले. जर मी चोर असतो तर मी कालच हा फोन विकला असता आणि माझ्या सर्व समस्या सोडवल्या असत्या. पण मी देवाच्या भीतीने असे केले नाही. देवाला घाबरण्याची हीच शिक्षा आहे का? इन्स्पेक्टरने माझ्याकडे दुर्लक्ष केले. तो माझ्या जवळ आला आणि माझी कॉलर पकडली. हे बघ बाळा, हे मंदिर नाही आहे. तू पैसे कुठे लपवले आहेत ते मला नम्रपणे सांग, नाहीतर मी तुला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईन आणि तुला इतका जोरात मारेन की तुला 7 पिढ्यात चोरी करण्यापासून परावृत्त केले जाईल. ते थरथर कापत राहील. मी घाबरलो. पोलीस स्टेशनचे नाव ऐकताच माझा आत्मा माझ्या शरीरातून निघून गेल्यासारखा वाटला. मी ऐकले होते की पोलीस गरिबांची कातडी काढतात. साहेब, मी खरे सांगत आहे. तुम्ही माझी तपासणी करू शकता. माझ्याकडे सर्व काही एकत्र करूनही फक्त 100 रुपये शिल्लक आहेत. इन्स्पेक्टरने कॉन्स्टेबलला इशारा केला. शोधा. कॉन्स्टेबलने मला धरले आणि माझे खिसे शोधू लागला. माझ्या शर्टच्या खिशातून काही नाणी आणि काही चुरगळलेल्या नोटा बाहेर आल्या. एकूण फक्त 100 रुपये होते. शिवाय माझ्या आईने मला दिलेला एक छोटासा फोटोही माझ्या खिशातून बाहेर आला. कॉन्स्टेबलनं सर्व वस्तू इन्स्पेक्टरच्या हातात ठेवल्या. साहेब, त्याच्याकडे काहीही नाही. इन्स्पेक्टरने नोट्स पाहिल्या आणि नंतर माझ्याकडे पाहिले. मला सांग, तू पैसे कुठे लपवलेस? ते बाहेर मित्राला दिलेस की वाटेत कुठेतरी पुरलेस? मी विनवणी केली. साहेब, माझे कोणी साथीदार नाहीत. मी एकटाच आलो आहे. तुम्ही बाहेरच्या चौकीदाराला विचारू शकता. मी रिक्षाने आलो आणि वाटेत कुठेही थांबलो नाही. ती बाई थंडपणे म्हणाली. इन्स्पेक्टर साहेब, तो असे मान्य करणार नाही. त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा आणि त्याला बोलायला लावा. मला माझे 10,000 रुपये कोणत्याही किमतीत परत हवे आहेत. तो फक्त पैशांच्या मागे लागला आहे. मला ते ताबडतोब परत हवे आहेत. हे फक्त पैशाबद्दल नाही तर कायद्याबद्दल आहे. अशा लोकांनी हे शिकले पाहिजे की श्रीमंत लोकांच्या घरात घुसून चोरी करणे सोपे नाही. मी त्या महिलेचे पाय धरण्याचा प्रयत्न केला. मॅडम, कृपया माझ्या परिस्थितीवर थोडी दया करा. माझे लहान भाऊ आणि बहिणी आहेत. जर मी तुरुंगात गेलो तर ते उपाशी राहतील. देवाने तुम्हाला जे काही दिले आहे ते सर्व तुमच्याकडे आहे. मग तुम्ही एका गरीब माणसावर इतका अत्याचार का करत आहे? ती तिरस्काराने पाय बाजूला केला. दूर राहा.
माझ्या कपड्यांवरून तुमचे घाणेरडे हात दूर ठेवा. हे नाटक तुमच्या पत्नी आणि मुलांना दाखवा. मला फक्त माझे पैसे हवे आहेत. इन्स्पेक्टरने माझी कॉलर धरली आणि मला उभे केले. चल भाऊ, आता पुरे झाले. जेव्हा तुम्ही तिथे पोहोचाल आणि मारहाण कराल तेव्हा तुम्हाला पैसे कुठे आहेत ते आठवेल. माझ्या आईचा चेहरा मला आठवला. ती घरी माझी वाट पाहत असेल. माझी बहीण आशेने वाट पाहत असेल आणि मी इथेच खोट्या आरोपांमध्ये अडकलो होतो. मी इन्स्पेक्टर समोर हात जोडून म्हटले, साहेब, कृपया मला घेऊन जाऊ नका. माझी आई खूप आजारी आहे. ती धक्क्याने मरेल. तुम्ही माझ्या घरी येऊन माझी परिस्थिती स्वतः पाहावी. आम्ही उपाशी मरू, पण कोणाचेही चोरून किंवा खोटे बोलून जगू शकत नाही. निरीक्षक कठोरपणे म्हणाले, भावनिकपणे बोलणे थांबवा. कायदा पुरावा मागतो. मॅडम म्हणत आहेत की पैसे फोनसोबत होते आणि आत्ता नाहीत. साहजिकच तू घेतलेस. त्याने त्याच्या कमरेवरील बेड्या काढल्या. बेड्या पाहून माझे हृदय थरथरले. शेवटचा प्रयत्न म्हणून मी म्हणालो, साहेब, कृपया माझे ऐका. या फोनवर एक नजर टाका. कदाचित त्यात असे काहीतरी असेल जे माझे खरेपण सिद्ध करू शकेल. मी तो चालूही केलेला नाही. ती बाई लगेच बोलली. मी ते पाहिले. ती बाई लगेच बोलली, या फोनमध्ये पाहण्यासारखे काय आहे? हा माझा फोन आहे आणि मला माहिती आहे की त्यात काय आहे. तुम्ही फक्त वेळ वाया घालवत आहात. इन्स्पेक्टर, ते घेऊन जा. त्याचे खराब स्वरूप पाहून मला त्रास होत आहे. इन्स्पेक्टरने मला बेड्या घातल्या. तुम्ही फक्त वेळ वाया घालवत आहात. इन्स्पेक्टर, त्याला घेऊन जा. त्याच्या खराब दिसण्यामुळे माझी तब्येत बिघडली आहे. इन्स्पेक्टरने मला बेड्या घातल्या. लोखंडाच्या थंड रंगाने माझ्या मनगटांना पकडले. हे फक्त बेड्या नव्हते, तर ते माझ्या सन्मानाचे आणि माझ्या भविष्याचे शवपेटी होते. चला जाऊया. पोलिसांनी मला ढकलले. मी अडखळलो, पण सावरलो. माझे डोके शरमेने झुकले. मला आश्चर्य वाटले की जेव्हा शेजारच्या लोकांना कळेल की पोलीस मला घेऊन जात आहेत, तेव्हा ते काय म्हणतील? माझ्या बहिणीचे काय होईल, ज्याचा भाऊ चोर असल्याबद्दल तुरुंगात जाणार आहे? आम्ही जाणार होतो तेव्हा निरीक्षक 1 मिनिट थांबले आणि म्हणाले, हा आयफोन पुरावा म्हणून जप्त केला पाहिजे. त्याने असे म्हटले आणि टेबलावर असलेला फोन उचलला. त्या महिलेने विचारले, काय झाले इन्स्पेक्टर? इन्स्पेक्टरने हातातला फोन फिरवला आणि म्हणाला, मॅडम, हा फोन केसचा भाग आहे. आम्हाला तो आमच्याकडे हवा आहे. केस दाखल करण्यासाठी आम्हाला त्याची नितांत गरज आहे. केवळ केस नोंदवण्यासाठी आवश्यक असेल. महिलेचा चेहरा क्षणभर घाबरला. पण फोन का घ्यायचा? मी तुम्हाला सांगितले होते की तो माझा आहे. फक्त या चोराला घेऊन जा आणि मला फोन परत दे. मला तो हवा आहे. इन्स्पेक्टरने त्या महिलेकडे संशयाने पाहिले. मॅडम, हा कायदा आहे. जप्त केलेले साहित्य पोलिसांच्या ताब्यात राहील. तुम्हाला नंतर तो न्यायालयातून घेण्याची परवानगी दिली जाईल. महिलेने लगेचच व्यत्यय आणला. नाही, मला कोर्टात अडकायचे नाही. तुम्ही फोन इथेच ठेवू शकता. इन्स्पेक्टरच्या संशयाच्या नजरेने पाहिले. तो एक अनुभवी अधिकारी होता. महिलेला तिचा फोन देण्यास नकार देणे. सहसा पीडित व्यक्तीला असे वाटते की पोलिसांनी पुरावे ठेवा. इन्स्पेक्टर फोन करतो, मॅडम, तुम्ही कसे आहात? जर आपल्याकडे असेल, हा एकमेव पुरावा आहे. जर आमच्याकडे तो नसेल तर आम्ही न्यायालयात काय सिद्ध करणार? महिलेने जबरदस्ती असण्याचा प्रयत्न केला. मला काळजी नाही. त्यात खरं तर माझा वैयक्तिक डेटा, काही फोटो इत्यादी आहेत. मला ते पोलीस स्टेशनमधील प्रत्येकाने पाहू नये असे वाटते. इन्स्पेक्टरने फोन बंद केला. स्क्रीन उजळली. काळजी करू नका मॅडम, आम्ही डेटा पाहण्यासाठी इथे नाही आहोत. आम्ही फक्त त्याचा IMEI नंबर आणि मॉडेल लिहून ठेवू. त्याने फोन अनलॉक करण्यासाठी स्वॅप केला. त्यात पासवर्ड नव्हता, जो मी सकाळपासून पाहिला होता. इन्स्पेक्टर तिथेच होते, जे मी सकाळी पाहिले होते. इन्स्पेक्टरने फोनचा मेन्यू उघडला. ती बाई अचानक ओरडली, तो फोन बंद कर. तुला माझा फोन तपासण्याचा अधिकार नाही. ही माझी गोपनीयता आहे. इन्स्पेक्टरने तिच्याकडे कडक नजरेने पाहिले. मॅडम, आता प्रकरण पोलिसांच्या हाती आहे. कायदा आपल्याला तपासाच्या प्रत्येक पैलूची तपासणी करण्याची परवानगी देतो. तिने तिच्या फोनची माहिती तपासण्यासाठी त्याची सेटिंग्ज उघडली. तेवढ्यात स्क्रीनवर एक मेसेज नोटिफिकेशन स्पष्टपणे दिसू लागले. इन्स्पेक्टरची नजर त्यावर पडली. मी शांतपणे तिथे उभा राहून हे सर्व पाहत होतो. मला समजत नव्हते की ही बाई फोनबद्दल इतकी काळजी का करत होती. माझे नशीब बदलणार होते की हे येणाऱ्या आणखी संकटाचे लक्षण होते.
जेव्हा इन्स्पेक्टरने सूचना वाचली तेव्हा त्याचे कपाळ कुरवाले. त्याने पटकन फोनचा मेसेज बॉक्स उघडला. ती महिला आता घामाने भिजली होती. तिने इन्स्पेक्टरच्या हातातून फोन हिसकावून घेण्यासाठी हात पुढे केला. माझा फोन मला परत दे. ते माझा आहे. माझा फोन परत द्या. मी तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल करेन. तुम्ही तुमची मर्यादा ओलांडत आहात. त्या हवालदाराने महिलेचा मार्ग अडवला. मॅडम, कृपया मागे हटा. सर्वांना त्यांचे काम करू द्या. इन्स्पेक्टरची बोटे पटकन फोनकडे गेली. इन्स्पेक्टरची बोटे त्याच्या फोनच्या स्क्रीनवरून वेगाने फिरत होती. तो काही जुने मेसेज वाचत होता आणि त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलत होता. कधी कधी त्याचे डोळे आश्चर्याने दिसफारले जायचे, तर कधी कधी त्याचा जबडा रागाने तावायचा. खोलीत पूर्णपणे शांतता होती. फक्त भिंतीवरील घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती. माझे हृदय धडधडत होते. मला वाटले कदाचित देवाने माझे ऐकले असेल. इन्स्पेक्टरने फोनवरून वर पाहिले आणि त्या महिलेकडे पाहिले. यावेळी ती त्याच्या डोळ्यात होती. त्याच्या मनातला आदर आणि विश्वास आता गेला होता. आता त्याच्या डोळ्यात एक भयानक चमक होती. त्याने माझ्याकडे फोन हलवत विचारले, सार्थक, तू म्हणत होतास की तू हा फोन उघडला नाहीस? मी घाबरून उत्तर दिले, हो साहेब, मी आज सकाळी फोन करण्यासाठीच ते चालू केले होते. इन्स्पेक्टरने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोके हलवले. मला ते दिसले नाही. हे चांगले झाले, नाहीतर तुम्ही इथे जिवंत पोहोचला नसता. हे ऐकून माझ्या पाठीचा कणा थरथर कापू लागला. पोहोचू शकलो नसतो का? ते काय होते? मी तिथे जिवंत पोहोचू शकत नाही. त्या फोन कॉलमध्ये एवढं खास काय होतं? ती बाई पूर्णपणे फिक्कट झाली होती. ती सोफ्यावर बसली, जवळजवळ कोसळत होती. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही चुकत आहात. तुम्हाला जे वाटतंय ते नाहीये. इन्स्पेक्टर मोठ्याने हसले. मॅडम, मी काय विचार करत आहे? मी पोलीस स्टेशनला गेल्यावरच मला काय म्हणायचं आहे ते कळेल. पण एक गोष्ट नक्की, आजचा दिवस अनेकांसाठी धक्कादायक असेल. त्याने माझ्याकडे पाहिले. माझ्या मनगटांवर अजूनही बेड्या होत्या. कॉन्स्टेबल, इन्स्पेक्टरने हाक मारली. हो साहेब. गाडी तयार ठेवा आणि मुख्यालयाला फोन करा. आपल्याला आणखी पोलिसांची आवश्यकता असू शकते. अधिक पोलीस बंदोबस्ताची हाक ऐकताच खोलीत एक मृत्यूसारखी शांतता पसरली. इन्स्पेक्टरची नजर आता त्या बाईवर गेली होती. चेहऱ्यावर गोठलेले होते, जे काही काळापूर्वीपर्यंत. इन्स्पेक्टरने एक दीर्घ श्वास घेतला आणि अचानक तो हवालदाराकडे वळला. मला धक्काच बसला. मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. साहेब, खरं आहे का? मी म्हणालो. कॉन्स्टेबलने डळमळीत आवाजात विचारले. त्याने ताबडतोब आदेश पाळला आणि त्यांच्या स्वतःच्या हाताने माझ्या हातातून बेड्या काढून टाकल्या. मला ते कळले नाही, कारण माझ्या आश्चर्याने वेदना झाकल्या. ती बाई तिच्या एका जागेवरून फेऱ्या मारत होती. इन्स्पेक्टर, तुम्ही काय करत आहात? तो चोर आहे. त्याने माझा फोन आणि माझे पैसे चोरले. तुम्ही त्याला जाऊ देत आहात का? इन्स्पेक्टरचा चेहरा उजळला, पण रस असल्यासारखा एक विचित्र अनुभव येत होता. हा तुमचा फोन आहे का? हो, ती बाई गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाली. हा माझा फोन आहे. मी तुम्हाला 50 वेळा सांगेन, माझं काम झालं. इन्स्पेक्टरच्या ओठांवर एक मोठे हास्य उमटले. खूप छान, तो म्हणाला. अचानक त्याने आवाज उठवला, जो अचानक त्याने खोलीच्या भिंतीवरून आवाज काढला. कॉन्स्टेबल, या महिलेला बेड्या घाला. तो एक जबरदस्त धक्का होता. त्याने आम्हा सर्वांना हादरवून टाकले. मी स्तब्ध झालो आणि ती महिला दगडात बदलली. तुम्ही वेडे झाला आहात का? मी या शहरातील एक खूप प्रसिद्ध व्यक्ती आहे. तुम्ही कोणाशी बोलत आहात हे तुम्हाला माहिती आहे का? ती बाई ओरडली. इन्स्पेक्टरने सर्वांना दिसण्यासाठी फोन स्क्रीन वर केली. मॅडम, हा फोन 3 महिन्यांपूर्वी एका मोठ्या ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात वापरला गेला होता. मोठ्या ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात पहिले ते रेकॉर्ड आहे. 3 सायबर गुन्हेगार गेल्या महिन्यापासून त्याचा IMEI नंबर ट्रेस करत आहेत. या फोनचा वापर डझनभर गरीब लोकांच्या बँक खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी केला जात होता. खाती रिकामी झाली आहेत. आज ते फोन जप्त करण्यात आला आहे आणि तुम्ही स्वतः आहात. तुम्ही आधीच मान्य केले आहे की हा तुमचा फोन आहे. हे ऐकून त्या महिलेचा चेहरा फिक्कट पडला, जणू कोणीतरी तिचे रक्त पिळून काढले आहे. तिचे पाय थरथर कापू लागले. नाही, हे खोटे आहे. मी हा फोन घेतला
ती तिचे वाक्य पूर्ण करू शकली नाही. इन्स्पेक्टर कठोरपणे म्हणाले, तर तू कुठून चोरीचा फोन विकत घेतलास? तू तो गरिबांना लुटण्यासाठी वापरलास आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी तो तुझ्या गाडीच्या खाली लपवलास. काल तो चुकून तुझ्या हातातून निसटला आणि त्या गाडी विक्रेत्याकडे गेला. इन्स्पेक्टरने माझ्याकडे बोट दाखवले आणि या बिचाऱ्या माणसाचे दुर्दैव बघा. तो तुमचा प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी तुमच्या घरी आला होता. तुम्हाला भीती होती की जर त्याने फोन उघडला तर तुमचे वाईट कृत्य उघड होईल. म्हणूनच यमी त्याच्यावर 10,000 रुपये चोरल्याचा आरोप केलास, जेणेकरून पोलीस तिला ताबडतोब घेऊन जातील आणि तुला तुझा फोन परत मिळेल. ती महिला आता पूर्णपणे शांत होती. तिच्या डोळ्यात भीती पसरत होती. कॉन्स्टेबल पुढे झाला आणि तिलाही बेड्या घातल्या. तिच्या नाजूक मनगटात ठेवले. जे काही वेळापूर्वी ते माझ्या हातात होते, तोच आवाज जो मला अपमानास्पद वाटत होता. आता ती बाई प्रसिद्ध झाली होती. इन्स्पेक्टर तिच्यावर ओरडला, बस झालं. या फोनने लोकांना लटकवणारी महिला, ज्या बाईने हा फोन लोकांना लुटण्यासाठी वापरला होता, तिला कधीच कोणाची गरिबी दिसली नाही, ना कोणाची असहाय्यता. तिला फक्त स्वतःचे पैसे भरण्याची भूक लागली होती. आणि जेव्हा हा गरीब माणूस प्रामाणिकपणाचे कर्तव्य बजावण्यासाठी आला, तेव्हा तुम्ही त्याला चोर ठरवले. त्या बाईचा सगळा अभिमान धुळीस मिळाला. ती सोफ्यावर पडली, चेहरा लपवून रडू लागली. तिच्या घरात स्मशानसारखी शांतता पसरली होती. नोकर बाहेर उभे होते, त्यांचे तोंड उघडे होते. इन्स्पेक्टर माझ्याकडे वळला. मी अजूनही तिथेच दगडासारखा उभा होतो. देवाने इतक्या लवकर न्याय दिला यावर माझा विश्वासच बसत नव्हता. इन्स्पेक्टर सरळ उभे राहिले आणि मला सॅल्यूट केला. मी घाबरलो. साहेब, तुम्ही काय करत आहात? मी तर एक साधा रस्त्यावरचा फळ विक्रेता आहे. इन्स्पेक्टर पुढे आले आणि त्यांनी मला मिठी मारली. त्यांच्या नजरेत माझ्याबद्दल आदर होता. नाही बाळा, तू काही सामान्य माणूस नाहीस. तू समाजातला एक हिरा आहेस, जो कोळशाच्या खाणीतही चमकत राहतो. तू एक गरीब गाडीवाला इतका प्रामाणिक असू शकतोस. आणि ही स्त्री कोट्यावधींची मालकीण असूनही लोभाने आंधळी झाली. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तुझ्यामुळे आज एक मोठी टोळी पकडली गेली आहे. तू गुन्हेगार नाहीस, तर कायद्याचा मदतगार आहेस. जर तुम्ही लोभाला बळी पडून हा फोन विकला असता तर कदाचित आम्ही त्या लोकांपर्यंत कधीच पोहोचू शकलो नसतो. तुमच्या प्रामाणिकपणामुळे आज न्यायाला अभिमान वाटला आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर असह्यतेचे होते. साहेब, मी दुःखाचे शब्द नव्हते, तर सांत्वनाचे होते. साहेब, मी फक्त माझ्या आईने मला जे शिकवले तेच केले. इन्स्पेक्टर हसले आणि म्हणाले, तुमच्या आईने तुम्हाला खूप चांगले वाढवले. घरी जा. सार्थक, तुमचे कुटुंब काळजीत असेल. आणि लक्षात ठेवा, आदर बँक बॅलन्सने नाही, तर चारित्र्याने मिळवला जातो. त्या दिवशी मला 10,000 रुपयांची बक्षीस मिळाली नाही. माझे किसे अजूनही रिकामे होते, पण माझे हृदय भरलेले होते. मला पैशापेक्षाही जास्त मौल्यवान असे काहीतरी मिळाले होते. आदर. मी शिकलो होतो की प्रत्येक श्रीमंत माणूस आदरणीय नसतो आणि प्रत्येक गरीब माणूस गुन्हेगार नसतो. माझ्या विवेकाचा व्यापार न करून मी माझे जग आणि माझी कृती दोन्ही व्यवस्थित ठेवली होती. मी घरी पोचलो तेव्हा माझी आई आणि पत्नी दारात वाट पाहत उभ्या होत्या. मला सुरक्षित पाहून आईने मला मिठी मारली. मी तिला संपूर्ण कहाणी सांगितली आणि तिने हात जोडून देवाचे आभार मानले. तिने माझ्या डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, बाळा, मी तुला सांगितले होते की प्रामाणिकपणा हीच गुरुकिल्ली आहे. जर तू आज बेकायदेशीर पैशांकडे वळला असतास तर कदाचित तू तुरुंगात असतास. देवाने तुझी इज्जत वाचवली. यानंतर माझ्या आयुष्यात एक विचित्र वळण आले. कदाचित देवाला माझा चांगुलपणा आवडला असेल. माझ्या दयाळूपणाची कदर करण्यात आली. माझ्या बहिणीचे लग्न अशा ठिकाणी झाले जिथे तिच्या सासरच्यांनी हुंड्याचा एक पैसाही मागण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की त्यांना फक्त एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगी हवी आहे. माझा व्यवसाय, जो पूर्वी हातगाडीपुरता मर्यादित होता, तो हळूहळू वाढू लागला. पण हळूहळू जेव्हा लोकांना माझी कहाणी कळली, तेव्हा ते दूर दूरवरून माझ्याकडून फळे खरेदी करण्यासाठी येऊ लागले. आज देवाच्या कृपेने या चौकात माझे एक मोठे दुकान आहे. मी आता उन्हात माझी गाडी घेऊन ओरडत नाही. मी माझ्या स्वतःच्या दुकानाच्या काउंटरवर बसतो. माझ्यासोबत 2 किंवा 3 लोक काम करतात, ज्यांचे घर या दुकानावर चालते. आज मला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. माझी मुले चांगल्या शाळेत शिकतात.
आणि आमचे घर समृद्ध आहे. पण आयफोनवरील ती घटना अजूनही माझ्या मनात कोरलेली आहे. जेव्हा जेव्हा वाईट मला मोहात पडण्याचा प्रयत्न करते किंवा मी व्यवसायात काहीतरी अप्रामाणिक करण्याचा विचार करतो, तेव्हा मला त्या बेड्या आणि निरीक्षकाचा सलाम आठवतो. प्रामाणिकपणा हा एक असा वृक्ष आहे ज्याचे फळ पिकण्यास बराच वेळ लागतो, हे खरे आहे. पण आयुष्याने मला शिकवले आहे की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी स्वतःच्या तत्वांशी आणि विवेकाशी कधीही तडजोड करू नये. देव कधीही प्रामाणिक आणि व्यक्तीचा विश्वासघात करत नाही. कोणी कधीही प्रामाणिक व्यक्तीला सोडत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुम्ही ती कोणत्या शहरातून ऐकत आहात ते आम्हाला सांगा आणि कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा आणि मोठ्या प्रमाणात शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.